नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तू व सेवा कर कायदा म्हणजेच GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या कायद्यावर आधारित 10 महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ BComचे विद्यार्थी, BBA, MCom, MBA, CA, CS त्याचबरोबर सेटनेट तयारी करणारे विद्यार्थी आणि वाणिज्य विभागातील स्पर्धा परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच आपल्याला याचा परीक्षेसाठी फायदा होईल. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे तो GST हा भारतात कधी लागू झाला? ऑप्शन बघा, 1 एप्रिल 2017, 1 जुलै 2017, 15 ऑगस्ट 2017 आणि 1 जानेवारी 2018. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, GST हा भारतामध्ये 1 जुलै 2017 साली लागू झालेला आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 जुलै 2017. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न दुसरा या ठिकाणी, याचं उत्तर आहे 1 जुलै 2017. दुसरा प्रश्न बघा, GSTचा पूर्ण अर्थ काय आहे? फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे फुल फॉर्म देखील, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचं फुल फॉर्म देखील माहिती असणं आवश्यक आहे. बघा, GST आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हणतो. वस्तू व सेवा कर कायदा, ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी, GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, आयकर आणि मालमत्ता कर. तर विद्यार्थी मित्रांनो, GST हा जो कर आहे तो कर अप्रत्यक्ष आहे, म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, अप्रत्यक्ष कर. पुढे बघा, चौथा प्रश्न या ठिकाणी, GST अंतर्गत कोणते कर समाविष्ट झाले आहेत? ऑप्शन बघूयात अगोदर, व्हॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क आणि वरील सर्व. तर बघा, GST मध्ये खालीलपैकी आपल्याला जे ऑप्शन दिसतात, व्हॅट पण आहे, सेवा कर आहे, उत्पादन शुल्क आहे, म्हणजेच काय, तर वरील सर्व हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, वरील सर्व, ऑप्शन क्रमांक डी. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी, पाचवा प्रश्न बघा, GST परिषद म्हणजेच GST कौन्सिल त्याचे अध्यक्ष कोण असतात? GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान, अर्थमंत्री, राष्ट्रपती आणि RBI गव्हर्नर. तर या ठिकाणी बघा, GST कौन्सिल हे जे परिषद आहे, GST परिषद आहे, त्याचे जे अध्यक्ष असतात, त्याचे अध्यक्ष हे देशाचे अर्थमंत्री असतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, अर्थमंत्री. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी, GSTचे एकूण किती प्रकार आहेत? ऑप्शन 2, 3, 4, 5. तर उत्तर पण या ठिकाणी आहे. तर GSTचे एकूण 4 प्रकार असतात. ठीक आहे, 4 प्रकार कोणकोणते? CGST, SGST आणि IGST आणि UTGST. ठीक आहे, असे एकूण हे 4 प्रकारचे GSTचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7वा प्रश्न, राज्याअंतर्गत व्यवहारावर कोणता GST लागू होतो? बघा, राज्याअंतर्गत व्यवहारावर कोणत्या प्रकारचा GST लागू होतो? बघा, या ठिकाणी IGST ऑप्शन, पुढे बघा CGST प्लस SGST, UTGST आणि कस्टम ड्युटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्याअंतर्गत जे व्यवहार होतात त्यासाठी CGST आणि SGST हा GSTचा प्रकार या ठिकाणी लागू होतो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, ऑप्शन बी, CGST आणि SGST. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी, 8वा प्रश्न या ठिकाणी बघा, राज्याबाहेरील व्यवहारावर कोणता GST लागू होतो? CGST, SGST, IGST आणि UTGST. तर बघा, या ठिकाणी राज्याबाहेरील जर काही व्यवहार होत असतील तर त्यासाठी
IGST या प्रकारचा GST लागू होत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी IGST. पुढे बघा म्हणजेच इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. लक्षात ठेवा ते पण त्याचे फुल फॉर्म. पुढे बघा प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी GSTIN मध्ये किती अंक असतात? बघा 10, 12, 15 आणि 18. तर लक्षात ठेवा मित्रांनो GSTIN मध्ये एकूण 15 अंक असतात. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी 15. पुढे बघा आजच्या आपल्या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न आहे. GST अंतर्गत डेबिट नोट कधी जारी केली जाते? बघा कर कमी आकारला गेल्यास, कर जास्त आकारला गेल्यास, कर भरला नसल्यास किंवा नोंदणी रद्द झाल्यास. तर बघा GST अंतर्गत डेबिट नोट हा कर कमी आकारला गेला असेल तर त्यावेळी जारी केली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे. कर कमी आकारला गेल्यास डेबिट नोट आणि कर जर जास्त आकारला गेला असेल तर त्यासाठी काय आहे? क्रेडिट नोट. लक्षात ठेवा कर जास्त आकारला गेला असेल तर त्यासाठी क्रेडिट नोट आणि कमी आकारला गेला असेल तर त्यासाठी डेबिट नोट. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण GST या घटकावर आधारित महत्त्वाचे 10 बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी आपण पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपलं एक माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. याचे सर्व व्हिडिओचे PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील. तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करा, जॉईन व्हा जेणेकरून सर्व अपडेट आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.